रमजान महिना हा पवित्र आहे। या महिन्यात मुस्लिम बांधव कडकडीत उपवास करतात। त्यांचा उपवास सोडताना रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित केला होता। माननीय रमेशदादा राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष जितीनदादा कांबळे, विक्रम लोणकर, साहेबराव लोणकर, दादा आहिरे, नयनेश शिनलकर, शक्तिप्रधान, सोमनाथ गायकवाड, राहुल शिंदे, अरुण बोलबट, गणेश उबाळे, गणेश ढाकणे, तात्या गिरमे, राजेंद्र तोरसकर, सागर भंडारी, शकील सुतार, प्रकाश शिंदे, नूर खान, शफीक सुतार आदी कार्यकर्ते उपस्थित होते। या ठिकाणी फातिमा मस्जिद त्याप्रमाणे अल मालिक ट्रस्टच्या वतीने ट्रस्टच्या या ठिकाणी 29वा रोजा इफ्तार, आज 29वा रोजा असून त्या निमित्ताने महाविकास आघाडीच्या वतीने त्यामध्ये काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच शिवसेना आणि अल मालिक ट्रस्ट यांच्या वतीनं या ठिकाणी रोजा इफ्तारचा कार्यक्रम या ठिकाणी होत असून या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या पंचायत समिती सदस्य जितीनजी कांबळे, ग्रामपंचायत माजी सदस्य शक्तीजी प्रधान, गणेशजी ढाकणे, साहेबराव लोणकर, दादासाहेब आहिरे, त्याचप्रमाणे सागरजी भंडारी, विक्रमजी लोणकर, भाऊजी मोरे, सोमनाथजी गायकवाड, गणेश उबाळे, राहुलजी शिंदे, त्याचप्रमाणे नयनेशजी शिनलकर, प्रकाश शिंदे, अरुण बोलबट हे सर्व कार्यकर्ते, त्याप्रमाणे आमचे तात्या गिरमे, राजेंद्र तोरसकर हे सगळे या ठिकाणी या रोजा इफ्तारसाठी उपस्थित आहेत। त्या ठिकाणी साहेबराव लोणकर ही या ठिकाणी उपस्थित आहे। या सर्वांचं मी आपणा सर्वांच्या वतीने स्वागत करतो। नूरबाई असतील आपल्या अलग मालिक ट्रस्ट यांचंही या ठिकाणी ज्यांचा या रमजानच्या महिन्यामध्ये पूर्ण वेळ या मशिदीमध्ये किंवा या ठिकाणी जो दररोजचा कार्यक्रम आहे रोजा सोडण्याचा, त्या ठिकाणी त्यांचा मोठा सहभाग आहे। त्यानंतर शफीक सुतार असतील, शकील सुतार असतील, आमचे सय्यद साहेब असतील, या सर्वांचा मोठा सहभाग या ठिकाणी आपण पाहतो की या रोजा इफ्तारमध्ये सर्व धर्माचे, सर्व जमातीचे लोक आपण एकत्र येऊन या ठिकाणी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी रोजा सोडण्यासाठी येत असतो। मुस्लिम बांधव हा 30 दिवस म्हणजे 30-31 हा या महिन्यात आता 30 रोजे होणार आहे आणि 30 दिवस ते महिनाभर कडक उपवास धरतात, 5 टाइम नमाज पढतात आणि दिवसभर काही न खाता, काही न पिता तो दिवसभर एक कडक उपवास असतो आणि या उपवासामुळे जी काही दुआ त्यांना अल्लाह ताला कोण मिळते त्याचा सबाब आपल्याला थोडासा मिळावा म्हणून आपण या ठिकाणी रोजा इफ्तारचा या ठिकाणी कार्यक्रम करत असतो। या ठिकाणी आपण पाहिलं की रमजान महिना आहे, तरी आपण जर पाहिलं रमजानमध्ये राम आहे। आपण जर रमजानचं स्पेलिंग पाहिलं तर RAMJAN म्हणजे रमजानमध्ये राम आहे आणि आपल्या दिवाळी सणामध्ये दिवाळीचा जो आपण पाहिलं तर दिवाळीमध्ये अली शब्द येतो। असं सर्व धर्माचं एकतेचं प्रतीक आपलं या ठिकाणी आहे आणि आपण पाहिलं की या ठिकाणी मस्जिद आहे, मस्जिदच्या पाठीमागं दर्गा आहे, दर्ग्याच्या शेजारी आपण पाहिलं शंकराचं मंदिर आहे। असं क्वचितच सर्व धर्माच्या या सर्व धर्माचं प्रतीक आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि आताचा जो सध्या विषय गाजत आहे की मशिदीवरील भोंग्या संदर्भात आपण सर्व मुस्लिम बांधव असो, हिंदू बांधव असो की काही राजकारणी मंडळी याचं भांडवल करू पाहतात, लोकांची माती फिरू पाहतात की आपण यापासून सावध राहिलं पाहिजे
की त्या ठिकाणी राम मंदिर असो किंवा मशिदीचा भोंगा विषय हा काय आपल्या विकासाचा मुद्दा नाही आणि असे मुद्दे घेऊन आपापसामध्ये वितुष्ट तयार करायचं, दंगली तयार करायच्या आणि आपली पोळी भाजून घ्यायची अशा बऱ्याचशा राजकारणी पक्षाचं काम आहे. याला आपण बळी पडू नये असं सर्वांच्या वतीने मी आपल्याला आवाहन करतो आणि आपण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कमी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपलं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थितीमध्ये आमचे ज्येष्ठ मंत्री रवींद्र राऊत असतील, साहेबराव अप्पा लोणकर आहेत, तसेच जुळपा फाउंडेशन अध्यक्ष सागरजी भंडारी, आमचे ज्येष्ठ सहकारी मित्र जगदीशजी कांबळे, राहुल दादा शिंदे आणि माऊली मोरे आणि आमचे काँग्रेस पक्षाचे नेनेजी शेरकर, सोमनाथजी गायकवाड या ठिकाणी सर्व, गणेशजी ढाकणे, गणेशजी उबाळे, आमचे सहकारी मित्र दादा अहिरे, तसेच विक्रमजी लोणकर आणि या ठिकाणी असले उपस्थित असे सर्व ग्रामस्थ. आज या ठिकाणी आपण इफ्तार पार्टी सादर करत असताना समाजामध्ये म्हणजे मला तर असं वाटतं की जेणेकरून आता कित्येक वर्षापासून आपण या ठिकाणी राहत आहोत, जेणेकरून या ठिकाणी आपल्यामध्ये जो भाईचारा जो आहे आतापर्यंत आपल्या केशवनगर भागामध्ये तरी बाकी ठिकाणी पण आहेत पण मी आपल्या केशवपुरतं बोलत आहेत की जेणेकरून या ठिकाणी आपलं एकोप्याचं या ठिकाणी आपण राहत आहोत. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, लिंगायत चारही सगळं समाज आपण या ठिकाणी एकत्र राहत आहोत. आपण गाडी गोविंदाने आपण या ठिकाणी राहत आहोत आणि आज या ठिकाणी इफ्तार पार्टी सादर करत असताना आमचे सहकारी मित्रांनी आता सागरजी भंडारी सांगितलं की जेणेकरून आज या ठिकाणी इफ्तार पार्टी आपण करतोय तर येणाऱ्या ह्याच्यामध्ये दिवाळी सण आहे. या ठिकाणी मध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन दिवाळी फराळाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण पण सर्वांनी एकत्र आयोजित करूया. मला वाटतं याच्या आधी पण केला होता पण परत कारण 2 वर्ष लॉकडाऊनमुळे करण्यात आला नव्हता, पण मला आठवतंय की आपण मागच्या 3 वर्षापूर्वी केला होता. तर या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मला बोलण्याची संधी दिली. या ठिकाणी माझे 2 बोलण्याचे शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या दिनाचं नियोजन आमचे मार्गदर्शक रमेशदादा राऊत यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून घडवून आला. या कार्यक्रमाला केशवनगरमधील सर्वच मान्यवर आणि महाआघाडीच्या व्यतिरिक्त आणखीन एक व्यक्तिमत्व आपल्या मुंडवा केशवनगर गावचं भूषण सागरजी भंडारी हेही इथं उपस्थित आहेत. तर खरंच हा एकदम असा चांगला उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला आहे. आज बरेचसे इथं इफ्तार पार्टी झाले. हे इफ्तार पार्टी करत असताना आपण पाहिले की सर्वच समाजातील लोक इथं येऊन ही पार्टी साजरी करतात. खूप चांगला असं सलोख्याचं वातावरण आहे. मी नूर चाचांना खूप मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी खूप चांगलं नियोजन केलंय आणि आणखीन एका कारणासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आप्पासाहेब नूर चाचांनी आपल्याला एक चांगला कार्यकर्ता दिला. शकीलच्या स्वरूपात हडपसर विधानसभेला आज ते सरचिटणीस म्हणून त्यांनी पद भूषवले आणि त्या पदाच्या माध्यमातून त्यांनी आज दोन्ही साईडला कॉन्क्रिटीकरण रस्ते करून घेतले त्यांच्या माध्यमातून. आणि आपण मला सांगायला गर्व वाटतो की शकीलच्या मनात हिंदू मुस्लिम असा कुठलाच वाद नाही. गेल्या आठवड्यात मला त्यांनी गणपतीचं मंदिर आपल्याला इथं करायचं अशी त्यांनी इच्छा प्रकट केली. एवढं चांगलं चालत असताना आपण जर पाहिलं आता की एवढं चांगलं चाललंय आणि ह्या चांगल्या वातावरणामध्ये कशी लोक घाण करतात की ह्या माईक भोंग्यामुळं कुणाला त्रास होण्याचे काही कारणच नाही. उगाच 2 समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं एक आहे. मी सगळ्यांना सांगू इच्छितो जरी अनुसूचित पुढे काही प्रकार होत असेल त्याच्याकडे आपण सर्वांनी दुर्लक्ष करून एक आपण सगळेच जण चांगल्या गुन्ह्याभूमी असं मिळून मिसळून राहूया. कुठल्याच अफवांना आपण बळी पडू नये, कुणीच बळी पडू नये आणि जे समाजात आपण केशवनगरमध्ये तरी एक चांगला संदेश देऊया आणि येणाऱ्या ईदच्या सर्वांना मी छत्रपती शिवाजी महाराज या पवित्र रमजान महिन्यामध्ये आजचा मला वाटतं सेकंड लास्ट रोजा आहे. 21व्या रोजानंतर खूपच ऊन वाढलं होतं आणि रोजा ठेवणं आपल्या बांधवाला खूप कठीण झालं. या पवित्र महिन्यामध्ये अतिशय पथ्य पाळून या ठिकाणी मुस्लिम बांधवांनी या रोजा या ठिकाणी पकडलेला आहे. आपल्या या भागामध्ये आनंदनगरमध्ये या नूर खानच्या अध्यक्षतेखाली चांगल्या मस्जिदचं काम चाललंय. अनेक विविध उपक्रम राबवले जातात आणि सामाजिक काम
आणि सामाजिक सलोखा या ठिकाणी राखला जातोय, भाईचारा राखला जातोय। प्रत्येक हिंदूचा सण असू द्या, ख्रिश्चनचा सण असू द्या, कुठल्याही सणाला या ठिकाणी सर्व बांधव, मराठी बांधव आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन काम करतात। मी सर्व मुस्लिम, वेळ खूप कमी आहे आता, यांना जायचं त्यामुळे मी 2 मिनिटात संपवतो। मी सर्व मुस्लिम बांधवांना या ठिकाणी रमजानच्या पवित्र महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। निमित्त जमलेले सर्व मुंडवा केशवनगरमधील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे आपल्या भागातील सर्व महाविकास आघाडीचे नेते, सागरदादा भंडारी, आता सर्वांची नावं नाही घेत, पण जमलेल्या सर्व नागरिकांचे मी महाविकास आघाडीच्या वतीने आभार मानतो आणि या ठिकाणी इफ्तार पार्टी संपली असं जाहीर करतो। नूर खान यांच्या उपस्थितीमध्ये हा रोजा इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आलेली आहे। इथे आज आवर्जून उपस्थित असलेले आपले मान्यवर, माननीय श्री सागर भंडारी, रूपा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, तसेच गणेशजी ढाकणे, राष्ट्रवादीचे नेते आपले पुणे शहरचे, तसेच गणेश उबाळे व राहुलदादा शिंदे, तसेच शक्तीदादा प्रधान आपल्या भागातील शाहू फुले आंबेडकरांना विनम्र अभिवादन करू। भारतामधील आज रमजान महिन्याच्या पवित्र महिन्यामध्ये जानपीर बाबा दर्गा आमचे नूर खान चाचा यांच्या माध्यमातून सामाजिक सलोखा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून, सर्व मुस्लिम बांधवांच्या दृष्टिकोनातून मुंडव्या गावातील, केशवनगर भागातील सामाजिक आणि तळमळीचे नेतृत्व असणारे सन्माननीय रमेशदादा राऊत यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी व सामाजिक स्तराच्या नागरिकांच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या इफ्तार पार्टीसाठी आलेल्या सर्व मुंडव्या केशवनगर भागातील सामाजिक युवा नेतृत्व व समाजातील सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत या ठिकाणी करण्यात आहे आणि रोजा सोडण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहायचं सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो व नूर खान चाचा आपल्यास विनंती आहे, हा सामाजिक सलोखा जो आहे या पद्धतीने दिवाळीमध्ये सुद्धा आपण दिवाळी फराळ इफ्तार पार्टी सर्व ठिकाणी आपण आयोजित करून एक वेगळा सामाजिक सलोखा आपण या हिंदुस्थानामध्ये आपण भविष्य काळामध्ये प्रस्थापित करू। तुमच्या माध्यमात केलेली सुरुवात ही मुंडवा केशवनगर बोरफळी खराडी प्रत्येक भागामध्ये दिवाळी फराळाचं आयोजन करून सामाजिक सलोख्याचं एक वेगळं उदाहरण भविष्यामध्ये आपण निर्माण करूया अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो व या इफ्तार पार्टीला आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल मी सन्माननीय रमेशदादा राऊत, सन्माननीय जितेंद्र कांबळे, सन्माननीय विक्रमदादा लोणकर, सन्माननीय शक्तीजी प्रधान, सन्माननीय दादाजी आयरे, सन्माननीय सोमनाथजी गायकवाड, सन्माननीय ढाकणे साहेब, सन्माननीय राहुलजी शिंदे व आमचे पत्रकार बंधू सन्माननीय कुंभार साहेब यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो व सर्वांनी या ठिकाणी इफ्तार पार्टीला सुरुवात करायची विनंती करतो। जो अल्लाह के फजलो करम से आज जो अमन दिख रहा है, ये अमन कल आखिर तक ये अमन बरकरार रहे, इसके लिए हम लोग दुआ चाहते हैं कि तमाम भाइयों ने जो अपनी इबादत करते, नमाज पढ़ते, उस वक्त में अपने बस्ती के लिए, अपने महाराष्ट्र के लिए और अपने हिंदुस्तान के लिए सब लोगों ने खुसूसी दुआ करो कि अपने हिंदुस्तान और भारत के लिए जो भी आफत बला आएगी उसके लिए हम लोग इज्तिमाई तौर से और इनफरादी तौर पे दुआ मांगेंगे। मैं तमाम मुसलमान भाइयों से गुजारिश करता हूँ कि जब भी आपने अभी देखो एक रात बची हुई ताक रात और लैलतुल जायदा का जो अभी वक्त आने वाला जो कल की रात है, जिसमें जो अल्लाह जो मजदूर की मजदूरी का जो इनाम देता है और जो अल्लाह के तरफ से जो इनाम मिलना है वो कल की रात है। तो इसको जो है ना अल्लाह से उम्मीद करो, ना उम्मीद होकर के नहीं, उम्मीद के रास्ते करते हुए अल्लाह से दुआ करने का कि अल्लाह हमको और हमारी इस बस्ती के अंदर और हमारे जितने भी